नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. मित्रांनो, तुम्हा सर्वांना खूप खूप नमस्कार. तुम्ही सर्वजण जाणताच की आज भारतामध्ये जे सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करत आहे, ज्या नेत्याच्या नेतृत्वात आज संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिष्ठा, शान, मान उंचावली गेलेली आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणजे आपल्या सर्वांसाठी शान, सर्वांची शान, आन बान शान आहे. आणि त्यांच्या नेतृत्वात आज आपण खूप मोठी प्रगती करत आहोत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस येणाऱ्या 17 सप्टेंबरला आहे आणि 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस होत आहे. त्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करत आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींवरती प्रेम करणारे असंख्य चाहते, कोट्यावधी लोक वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांचा जन्मदिवस साजरा करत आहेत, करणार आहेत. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे हा साजरा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा सप्टेंबर महिना पूर्णपणे हा सेवा कार्य करण्याचा महिना आहे. आणि या महिन्यामध्ये जे गरीब गरजू आहेत अशा लोकांपर्यंत पोहोचून ज्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं फार मोठं काम आज प्रत्येकाने करायला हवं. गेले 7-8 वर्ष झाली मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील जे केंद्र सरकारातील मोदी सरकार आहे त्यांनी ज्या योजना आखलेल्या आहेत, त्या योजना आणलेल्या आहेत, त्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं एक फार मोठं काम मी माझ्या माध्यमातून करत आहे. आणि त्या माध्यमातून हजारो लोकांना त्याचा फायदा पण झालेला आहे. तर माझा जे संकल्प होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोचवायच्या, माझ्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करत आहोत. आज 2025 सप्टेंबर महिना 17 तारखेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त मी एक संकल्प घेतला आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस हा समाजाच्या हितासाठी, भविष्यासाठी, प्रत्येक कुटुंबाच्या भविष्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी, देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय जो आहे आणि तो विषय म्हणजे अँड्रॉइड फोनचा सर्वात जास्त होणारा वापर. आज आपण बघतोय, मी जेव्हा कॉलेजमध्ये किंवा आजूबाजूच्या या एरियामध्ये खूप क्लासेस पण आहेत, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत की जिथे मी जात असतो त्यावेळेस मला मुलं खाली बसलेली असतात. क्लास सुरू व्हायच्या अगोदर आलेली जी मुलं आहेत किंवा क्लास सुटल्यानंतर जी मुलं आहेत ती त्या ठिकाणी बसलेली असतात. त्यावेळेस ती चर्चा कमी करतात, विचार विनिमय कमी होतो, गप्पा गोष्टी कमी होतात. प्रत्येक जण आपलं डोकं त्या मोबाईलमध्ये घालत असतो आणि प्रत्येकाचं डोकं मोबाईलमध्ये गेल्यामुळे त्याला बाकी इतर आजूबाजूला काय चाललं याचं काही घेणं देणं नसतं आणि त्याचा दुष्परिणाम त्याच्या शरीरावर होतो याची जाणीवसुद्धा त्याला नसते. हे अँड्रॉइड फोन असा आहे की एकदा त्यात तुम्ही घुसला किंवा त्याचं वेड लागलं तुम्हाला की आणखी आणि आता आपण बघतोय फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, रील बनवणं आहे, इंस्टाग्राम आहे की ज्याच्या माध्यमातून युवा पिढी पूर्णपणे त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घेतल्यासारखं काम करत आहे. आणि कॉलेजच्या कट्ट्यावरती, कॉलेजच्या बाहेर जे गप्पा गोष्टी करणारे, विचार विनिमय करणारे जे तरुण होते, जे आपली ध्येय धोरणं सिद्ध करत होती, काहीतरी संकल्प घेत होती आणि त्या संकल्प घेऊन काम करणारी जी तरुण पिढी आहे ती आज कुठेतरी भरकटल्यासारखी वाटू लागली आहे. आणि म्हणून दररोज कमीत कमी 5 ते 10 लोकांना
अँड्रॉइड फोनचा अत्यंत मोठ्या प्रमाणात होणारा वापर टाळून आपल्याला कसा फायदा होईल किंवा मोठ्या प्रमाणात हा अँड्रॉइड फोन वापरल्यामुळे आपल्या शरीरावर कोणता दुष्परिणाम होतो याची जनजागृती करण्याचा संकल्प मी घेतलेला आहे. मोठमोठे क्लासेस आहेत आणि कॉलेज आहे, तिथे HM सारखं मोठं कॉलेज आहे, त्याच्या परिसरात जी मुलं मोठ्या प्रमाणात या फोनचा वापर करतात त्यांना या मोबाईलपासून होणारे जे दुष्परिणाम आहे याची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे. बघा, जेव्हा तंत्रज्ञान येतं, तंत्रज्ञान येत असताना ते तंत्रज्ञान सोबत दोन गोष्टी आणत असतात, एक चांगली आणि एक वाईट. तुम्ही प्रमाणात वापर केला तर त्याचा चांगला उपयोग होतो, प्रमाणाच्या बाहेर म्हणजे अति केलं की त्याचं तुम्हाला दुष्परिणाम त्याचा भोगावा लागतो. ह्या अँड्रॉइड फोनचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे निद्रानाश नावाचा आजार मोठ्या प्रमाणात बळावलेला आहे. लोकांना, मुलांना फोन बघा या जास्त वापरण्यामुळे झोप लागत नाही, एकाग्रता कमी झाली, स्मरणशक्ती कमजोर झाली, मानेचे आणि पाठीचे आजार सुरू झाले, जी बघण्याची जी क्षमता होती, नजर कमी झाली. हे जे सगळे आजार जर तरुणांना आत्तापासून व्हायला लागले तर हे तरुण आपल्या देशाचं भविष्य आहे. एका माता पित्याला वाटतं की आपल्या मुलाने चांगली शाळा शिकावी, चांगला एखादा व्यवसाय सुरू करावा, चांगली नोकरी करावी, आणि देशाला वाटत असतं की आपल्या तरुणाने देशासाठी काहीतरी करावं. एक कुटुंब जेव्हा सुजलाम सुफलाम होईल, आनंदी होईल, प्रसन्न होईल, त्याची प्रगती होईल, त्याचवेळी देशाची सुद्धा प्रगती होणार आहे. आणि म्हणून आज या तरुणांना मोबाईलच्या वापरापासून आपण दूर करण्यासाठी त्यांना त्या मोबाईलचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम सुद्धा सांगण्याची गरज आहे. मित्रांनो, जर आपण आपल्या पिढीला जर या मोबाईलच्या व्यसनापासून दूर नाही करू शकलो तर येणारा काळ अत्यंत भयानक असेल आपल्यासाठी. देश 2047 त्याच्या अगोदर विकसित होईल आणि विकसित राष्ट्रामध्ये जर तरुण पिढी जर विकलांग असेल, जी मानसिकदृष्ट्या जर विकलांग असणाऱ्या तरुण पिढीला जर विकसित भारत बघता नाही आला, त्याचा लाभ आणि त्याचा जो उपयोग काय म्हणता येईल त्याला की उपभोग जर घेता आला नाही तर त्या विकासाचा फायदा ती लोक घेतील जे अँड्रॉइड फोनचा वापर कमी करतात आणि त्या अँड्रॉइड फोनच्या वापरण्यासाठी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतर लोकांना पैसे देऊन कामावर ठेवून त्यांच्या माध्यमातून ते त्यांची सोशल मीडिया चालवत असतात. अशा लोकांना फायदा होईल, जे वापरत नाहीत त्यांना फायदा होईल, आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊन योगा व्यायाम करतात अशा लोकांसाठी ते होईल. पण तरुण पिढीचं काय? तर तरुण पिढीला पुन्हा एकदा मी विनंती करतो की अँड्रॉइडचा फोन हा फक्त आपल्या कामासाठी करा, जे गरजेचं आहे. एखादा समजा महत्त्वाचा कॉल आहे त्यासाठी करा, एखादा महत्त्वाचा समजा विषय आहे त्यासाठी माहिती घेण्यासाठी करा, परंतु गेम खेळण्यासाठी किंवा चित्रपट बघण्यासाठी किंवा एखादं गाणं ऐकण्यासाठी त्याचा वापर करू नका. या अतिवापरामुळे तुमची स्मरणशक्ती कमजोर होईल, तुमच्या मेंदूवर परिणाम होईल. छातीत मोबाईल जर इथं जवळ ठेवला आपण खिशामध्ये तर आपल्या हृदयावर परिणाम होतो. जर आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवला तर तो आपल्या प्रजनन संस्थेवर परिणाम करतो आणि अतिवापरणामुळे कॅन्सरसारखा अत्यंत भयानक आजार होऊ शकतो. आणि म्हणून सर्व मित्रांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, अँड्रॉइड फोनचा वापर कमी करा, मोजक्याच कामासाठी, महत्त्वाच्या कामासाठी करा. तर पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करत आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्या मोदी सरकारच्या माध्यमातून गरिबीमुक्त भारत होत आहे. 25 कोटीपेक्षा जास्त लोक आज गरिबीतून मुक्त झालेले आहेत. अशा सरकारचं नेतृत्व करणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस मोबाईल अतिवापरापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी मी
संकल्प घेत आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य मला मिळेल अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.